भोगीची भाजी तयार करण्यासाठी मी इथे सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. वाल, डिंगऱ्या, बोरं, बिब्याची फुले, हरभरा, गाजर आणि वांगे आणि अर्धी वाटी तीळ. सर्व भाज्या धुवून स्वच्छ करून चिरून घेतल्या. त्यानंतर पाव वाटी खोबरं कापून भाजून घेतलेलं आहे. 3 कांदे कापून भाजून घेतले आहे. अर्धी वाटी तीळ तेही छान भाजून घेतले. भाजीला छान रंग येण्यासाठी 2 बेडगी मिरच्याही भाजून घेतले आहे. आलं, लसूण आणि कोथिंबीर घालून हा सगळा मसाला वाटून घ्यायचा आहे. पॅनमध्ये मोठे 4 चमचे तेल घालून 1 मोठा चमचा तीळ घाला. त्यानंतर सगळं वाटलेलं वाटण तेलात घालून परतून घ्या. 1 चमचा बाजरीचे पीठ, 1 चमचा डाळीचे पीठ घालून परतून घ्या. त्यामुळे चव खूप छान येते. दुसऱ्या कढईमध्ये 2 चमचे तेल घालून अर्धा चमचा हळद घाला आणि त्यात सर्व भाज्या घालून त्यात 1 चमचा मीठ घालून परतून घ्या. भाज्या शिजत आहे तोपर्यंत इकडे आपला मसालाही परतून झालेला आहे. त्यामध्ये 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, 2 चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे काळा मसाला घालून पुन्हा परतून घ्या. शिजलेल्या भाज्यांमध्ये हा मसाला घालून त्यात 3 ते 4 ग्लास पाणी मी इथे घातले आहे. आता ही भाजी 10 ते 15 मिनिटं चांगली शिजू द्या. या पद्धतीने भोगीची भाजी करून बघा, खूप छान लागते. त्यानंतर आपल्याला करायची आहे तीळ घातलेली भाकर. भाकरीसाठी 1 वाटी पीठ, पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्या. वरच्या बाजूने तीळ लावून भाकर थापून घ्या. भाकर संपूर्ण थापल्यानंतर पुन्हा थोडीशी तीळ लावून थोडंसं थापून घ्या. तवा चांगला तापून घ्या. त्यानंतर वरच्या बाजूने पाणी लावून भाकर उलटून घ्या. खालच्या बाजूने भाकर चांगली भाजल्यावर तवा काढून भाकर दुसऱ्या बाजूने भाजून घ्या. भाकर कडक होण्यासाठी दुसऱ्या बाजूने पुन्हा थोड्या वेळ तव्यावर राहू द्या. गरमागरम कडक भाकर आणि भोगीची भाजी एकदा या पद्धतीने करून बघा. सर्वांना नक्की आवडेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.